बीड जिल्ह्यात महापुराने भूगोल बदलला आहे। जमीन खरडून नाही तर जमीन गायब झाली आहे। नदीने प्रवाह बदलला आहे, त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। बीडमधील पूरस्थितीची ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतवर। मांजरा नदीच्या महापुराने बीडच्या पाटोदा तालुक्यातील अणपटवाडीत मोठे नुकसान झाले। शेतीसह अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेलेत। पूर ओसरून 3 दिवस झालेत, मात्र पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळालेली नाही। बीड जिल्ह्यातील तब्बल 329 रस्ते खचलेत, काही पूल वाहून गेलेत, त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। रायमोहा ते डोंगरकिरी महामार्गावरील येवलवाडी इथला पूल वाहून गेल्यानं नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। बीड जिल्ह्यातील खामगाव भागात राहणाऱ्या अण्णासाहेब भाऊले यांच्या घरात मध्यरात्री अचानक पुराचं पाणी शिरलं। घरातील माणसं आणि जनावरांना वाचवत असताना घरातील सर्व साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं। सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये उद्या आणि परवा पुन्हा पावसाचा अलर्ट देण्यात आला, त्यामुळे आता म्हाडा, मोहोळ आणि करमाळा इथं पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले। पाथर्डी, शेवगाव, नगर, कर्जत, जामखेड या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालंय। सोयाबीन, कापूस, तूर डाळ आणि ऊस ही उभी पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजचे दरवाजे न उघडल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले। पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे बॅरेजच्या गेटची दुरुस्ती न केल्यामुळे नदीचं पात्र 1 ते 1.5 किलोमीटर लांबपर्यंत गेल्याचं दिसून येतं, तर पिकांसह शेतजमीनही खरडून गेल्याचं पाहायला मिळतं। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील एकेरी वाहतुकीला सुरुवात झाली। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल 60 तासांनंतर वाहतुकीसाठी खुला झाला आहे। सोलापूर दक्षिण भागाचा मागील 3 दिवसांपासून संपर्क तुटला होता। दक्षिण सोलापूरमध्ये थैमान घालणाऱ्या सीना नदीचं पाणी कमी झालंय। सोलापूर विजयपूर महामार्गावरील पाणी कमी झालंय। वडकबाळ इथली शेती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेली होती। दक्षिण सोलापुरातील वडकबाळ इथल्या गोशाळेतील जनावरांना सोलापूर विजापूर महामार्गावर बांधण्याची वेळ आली आहे। गोशाळेत पाणी शिरल्यानं 6 दिवसांपासून या जनावरांचे हाल सुरू आहेत। जळगाव जिल्ह्याच्या भडगाव, पाचोरा, चाळीसगावसह अनेक तालुक्यांमधील गावांमध्ये 3 दिवसांपूर्वी झालेल्या पावसानं कहर केला। भडगावमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं असून अनेक ठिकाणी माती, जनावरं वाहून गेली आहेत। शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं कागदपत्र, पुस्तकं, फर्निचर पूर्णपणे भिजलंय। हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 3.25 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। मंत्र्यांनी पाहणी केली, मदतीचं आश्वासन दिलं, मात्र अद्याप मदत न मिळाल्यानं शेतकरी हवालदिल झाले। सध्या शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे लातूरमधील जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले। नदी नाले ओसंडून वाहू लागल्यानं पुलावरून पाणी वाहू लागले। अनेक गावांचा संपर्क तुटलाय, तर वाहतूकही ठप्प झाली। चंद्रपुरात होणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। सोयाबीन, कापूस, तूर पीक मातीमोल झालंय, मात्र प्रशासनाकडून कोणतीही नुकसानीची पाहणी करण्यात आली नाही। पंचनामे न झाल्यानं शेतकरी संतप्त झाला। परतीच्या पावसामुळे येवला तालुक्यात देखील हाहाकार माजलाय। सलग 2 दिवस झालेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सर्वच होत्याचं नव्हतं झाल्यानं शेतकरी हतबल झाला। जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरावर मुसळधार पावसानं कहर केलाय। चव्हाण वस्ती आणि मोहरी तलाव परिसरात अतिवृष्टीमुळे शेतजमिनी वाहून गेल्यात। शेतात फक्त दगड आणि गोटे उपटलेत, तर खर नदीला आलेल्या पुरानं शेतीची मातीच गिळंकृत केली आहे। सरकारकडून अमरावती जिल्ह्यासाठी 1,68,000 शेतकऱ्यांसाठी 108 कोटींची मदत पोहोचली आहे आणि मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांपर्यंत ही मदत अद्याप पोहोचलेली नाही। KYC केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार नसल्यानं शेतकऱ्यांसमोर प्रश्न उभा राहिला। धाराशिवमध्ये तानाजी सावंतांकडून शेतकऱ्यांना मदत दिली जाते। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील भोसले वस्तीत 5 दिवसांनंतर ती पाण्यातच आहे आणि भोसले वस्तीत अडकलेल्या लोकांना अन्नधान्य पुरवठा केला जातोय। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर नाम फाउंडेशनने पुढाकार घेतला। गेवराईतील मोसंबी बागा उद्ध्वस्त झाल्याचा रिपोर्ट न्यूज 18 लोकमतने दाखवला होता आणि दरम्यान अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी बातमीची दखल घेतली। धाराशिव जिल्हा पुराच्या संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांचा नृत्य करतानाचा व्हिडिओ समोर आला होता। दरम्यान चौफेर टीकेनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। राज्यातील पूरस्थितीबाबत दोघांमध्ये तासभर चर्चा झाली। पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींना निवेदन दिलं, तर भरीव मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं।
कर्जमाफीबाबत समितीचा अभ्यास सुरू असून योग्य वेळी निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करू असंही फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारच्या पीएम केअर फंडातून 25 ते 50 हजार कोटी रुपये काढून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करा अशी मागणी काल उद्धव ठाकरेंनी केली होती आणि यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली. 600 कोटी फंडात असताना एक पैसा खर्च न करणाऱ्यांनी शहाणपण शिकू नये असा टोला फडणवीसांनी लगावला. बुलढाण्यात नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेने राडा घातला. बुलढाण्यात ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना उभाटा पक्षाने केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरनं उडी मारून आत घुसण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. या बैठकीला पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकर उपस्थित होते. केंद्रापुढे लोटांगण घाला पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे या. फडणवीसांना दिल्लीत किंमत आहे की नाही हे केंद्राच्या मदतीवरनं आम्हाला कळेल असं विजय वडेट्टीवार म्हणाले. दिल्लीला जाऊन नुसतं येऊ नका, भरीव मदत मिळाली पाहिजे असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपरी राजा परिसरात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकसानीची पाहणी केली. यावेळी धनगर बांधवांनी मंत्री उदय सामंतांचा ताफा अडवत आरक्षणाची मागणी केली. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडे यांचं उपोषण सुरू आहे. जालना दौऱ्यादरम्यान मंत्री उदय सामंत यांनी उपोषणस्थळी जाऊन बोराडे यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. नांदेडच्या हदगावमध्ये आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. एसटी प्रवर्गातून इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. अकोला शहरातील मोहम्मद अली चौकात मुस्लिम बांधवांनी कानपूरमधील बॅनरवरून झालेल्या वादाच्या घटनेचा निषेध केला. आंदोलनादरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अहिल्यादेवी होळकर माता बाल रुग्णालय रुग्णांसाठी खुलं करण्यात यावं या मागणीकरता कोपरखैरणे विभागीय कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध समस्यांबाबतही नागरिकांनी संताप व्यक्त केला. वाशिमच्या रिसोड तहसील कार्यालयावर सखल पारधी समाजाने मोर्चा काढला. एसटी प्रवर्गात इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये या मागणीकरता हा मोर्चा काढत तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने हेक्टरी 1 लाख रुपये मदत द्या या मागणीकरता बीडमधील शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संपूर्ण कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीकरता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं. सरकारने संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. गोट्या गीतेवर पुन्हा एकदा मकोकाची कारवाई करण्यात आली. गोट्या गीते अनेक महिन्यांपासून फरार असून गोट्या गीतेवर लावलेला मोक्का रद्द करण्यात आला होता. दरम्यान बीड पोलिसांनी पुन्हा एकदा प्रस्ताव दिल्यानंतर गोट्या गीतेवर मकोका लावण्यात आला. एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मदत आणि पुनर्वसन अप्पर सचिव सोनिया सेठींची बदली करण्यात आली आहे. सोनिया सेठींची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आल्याचं कळत आहे. आत्ताची या क्षणाची मोठी घडामोड आपण बघतोय की मदत आणि पुनर्वसन कक्षाच्या या विभागाच्या अपर सचिव सोनिया सेठींची बदली करण्यात आली आहे. सोनिया सेठींची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आल्याचं कळत आहे. राज्यातील ऐन या सगळ्या पूरपरिस्थितीच्या या सगळ्या परिस्थितीत मदत व पुनर्वसन विभागाची जबाबदारी सगळ्यात मोठी आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर सचिव सोनिया सेठींची बदली का करण्यात आली, त्यांना बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी का नियुक्त करण्यात आलेले या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आता पुन्हा एकदा सुपरफास्ट 100. कोथरूड भागातील गोळीबार प्रकरणी कुख्यात गुंड निलेश घायवळवर ही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याचं पोलीस तपासात समोर आलं असून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली. दरम्यान घायवळ परत येताच त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने जिल्हा नियोजन समितीत अधिकाऱ्यांना खडसावलंय आणि ठाणे शहरासाठी स्वतंत्र धरणाच्या विषयावरनं शिंदेने अधिकाऱ्यांना झापलं. जमीन अधिग्रहणासाठी पैसे दिलेत, मग काम का थांबलं असा सवाल विचारत टाइम बॉन्ड घेऊन आता काम पूर्ण करा असे आदेश शिंदेने दिले. यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेस नेते नाना पटोलेंचे विश्वासू माजी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.